सकाळ सकाळी स्वारी कुठे निघली? गडी निघलाय गावाला म्हणून गडी मोकार खुश आज पब्लिक. विषय हा डायरेक्ट गावाला जायचं म्हणलं का गडी मोकार खुश होतो. त्यानंतर आपल्याला रस्त्यात एक पोरगी भेटली. ती म्हणली मला पण लिफ्ट देऊ, मला पण यायचे गावाला. अरे तिला म्हणलं चल तू पण काय याद राखशील. तिला घेतलं गाडीवर आणि डायरेक्ट निघला गडी कुठं गावासाठी. आता ही पोर कोण आहे तुम्हाला प्रश्न पडला असं. 50% लोकांना माहिती ही पोर कोण आहे. ज्यांना नसेल माहिती त्यांना लॉग मध्ये पुढे कंटिन्यू करा. तुम्हाला सांगतो ही पोर कोण आहे. सगळं आवरलं गावाला जायचं म्हणलं का गाडीत पहिले पेट्रोल फुल करावं लागतं. गाडी जर रस्त्याने कुठे बंद पडली ना मग लय हाल होतात. आता पब्लिक गावाला जायची ऍक्सिडेंट लय खतरनाक राहते. सकाळ सकाळी 4 ला उठून बसलो गावाला जायचं म्हणून मोकार भूक लागली होती. मग काय गेलो मस्त पैकी इडली डोसा आणला. त्याला येऊ शकत चव नव्हती पण खाला कसा बसा. ऐसा मत करो मेरी जान. त्यानंतर रस्त्याने जातात आपल्याला बजरंग बलींची मूर्ती दिसली. जय बजरंग बली की म्हणलं पाया वगैरे पडलो डायरेक्ट पोहोचलो कुठं रांजणगाव मध्ये. आता रांजणगावला गेलोय तर गणपतीच्या पाया पडावं लागेल म्हणलं. कारण हायवेला जातात आपण 3 वर्षापासून पुण्यात आहे. रोज इथून जातोय पण एकदा पण आतमध्ये नाही गेलो. पण ह्या वेळेस काय गणपती बाप्पाने आपल्याला बोलूनच घेतलं. मग काय गेलो आतमध्ये गेलो वगैरे. आणि हा बाई जी पोरगी आहे ना माझ्यासोबत ती आपली बहीण आहे बरं का. हा तुम्हाला आधीच सांगतो. परत एकदा आपण सज्जन माणूस आहे. आपल्या बहिणीसोबतच हिंडतो आपण कुठे हिंडायचं असल्यावर. हा खाओ माँ कसम. त्यानंतर गेलो आतमध्ये मस्त पैकी. आणि त्यानंतर त्याने जरा फुलं बिलं घेतली. म्हणलं जरा बाप्पा तिथे चढवायला फुलं वगैरे लागतील. आणि डायरेक्ट आतमध्ये गेलो. आता कॅमेरा उचलाय पब्लिक आपल्याला अजून भ्या वाटते बरं. कारण 4 लोक आपल्याकडे पाहत राहते. आपण किती जरी म्हणू ना 4 लोक काय म्हणते आपण विचार नाही करायचा. पण तरी पण आपल्याला फरक पडतो. ही खरी गोष्ट आहे पब्लिक. त्यानंतर गेलो मंदिराचं मस्त दर्शन वगैरे घेतलं. आता जिथं गणपती बाप्पा असणार तिथे त्यांचे पप्पा म्हणजे आपले महादेव असणार. मग मस्तपैकी महादेवांच्या पाया वगैरे पडलो. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतले मस्तपैकी. आणि डायरेक्ट निघलो रस्त्याने जातात. आपल्या गावाचा रस्ता लागला का पब्लिक वातावरण लय खतरनाक आहे. हे पुण्यातलं ना दमट वातावरणापेक्षा आपल्या गावाकडचं वातावरण एक नंबर लगेच खतरनाक वाईब आली तिथून पुढे आलो. पुढे रस्त्यात जातात एका ठिकाणी थांबलो. त्या बाई कुत्र्याचं नाव काय तुम्हाला जर माहित असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर मम्मी मोकार खुश झाली आपल्याला पाहू ना. तिचा चिरंजीव आला होता घरी म्हणलं होती मोकार खुश झाली होती. मग तिच्या मस्तपैकी भेट वगैरे घेतली. आणि त्यानंतर आपले पिल्लू आलो होतं पा. हे पिल्लूला काय काम नाही आपण दिसलो लगेच पळत निघाते भाऊ. मग काय व्याजासोबत थोडा टाइमपास वगैरे केला. आणि पब्लिक शेतकरी माणूस शेतीत गेल्याशिवाय काय जमत नाही भाऊ. गेलो माळ्यामध्ये मस्त पैकी. आता माळ्यात गेल्या मम्मी तिथे होती. मम्मी मला म्हणली तू फ्री काय रे. म्हणलं हा बोल ना काय झालं. म्हणते घे बरं काय का बरं माका. हसदे चेहऱ्यां ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ आता काय करणार आहे भाऊ ऐकावत लागेल. मग कापली माका. पपईचा पार बाजार उठलाय भाऊ. पार खाय जोगी नाही राहिली. त्यानंतर आपल्या फादरची एंट्री झाली होती. सगळा चारा वगैरे कापून झाला. मग फादर शिस्तर आले होते भाऊ. पब्लिक आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा. गावाकडची लॉग लय खतरनाक येणार उद्यापासून. चला भेटू होती मध्ये बाय.